ओम शांती. आज दिनांक 8/3/2021. बाबांचे महावाक्य आहे, गोड मुलांनो, श्रीमतानुसार कल्याणकारी बनायचे आहे. सर्वांना सुखाचा रस्ता दाखवायचा आहे. प्रश्न: कोणत्याही प्रकारची चूक होण्याचे मुख्य कारण कोणते आहे? उत्तर: देह अभिमान. देह अभिमानामुळेच मुलांकडून खूप चुका होतात. ते सेवा करू शकत नाही. त्यांच्याकडून असे कर्म होतात जे सर्व द्वेष करतात. बाबा म्हणतात, मुलांनो, आत्माभिमानी बना. कोणतेही अकर्तव्य करू नका. खीरखंड बनून सेवेचे चांगले नियोजन करा. मुरली ऐकून त्यांची धारणा करा. यामध्ये बेपर्वा बनू नका. गीत: आकाश सिंहासन सोडून तुम्ही धरतीवरती या. ओम शांती. आत्मिक मुलांप्रती आत्मिक पित्याची श्रीमत आहे. आता मी सर्व सेवा केंद्राच्या मुलांची गोष्टी करत आहे. आता जेव्हा त्रिमूर्ती, सृष्टीचक्र, झाड, शिडी, लक्ष्मी नारायणाचे चित्र आणि कृष्णाचे चित्र हे 6 चित्र मुख्य आहेत. ही जशी काही पूर्ण प्रदर्शनी आहे. यामध्ये सर्व ज्ञान सामावलेले आहे. जसे नाटकाचे पोस्टर जाहिरातीसाठी बनवले जातात तर ते कधी पाऊस इत्यादीमध्ये खराब होत नाही. असेच हे पण मुख्य चित्र बनायला पाहिजेत. मुलांना आत्मिक सेवा वाढवण्यासाठी, भारतवासी मनुष्यांच्या कल्याण करण्यासाठी श्रीमत मिळत राहते. असे गायन पण करतात. ते कल्याणकारी पिता आहेत. तर जरूर कोणीतरी अकल्याणकारी पण असतील, ज्यामुळे बाबांना येऊन परत कल्याण करावे लागते. आत्मिक मुलं ज्यांचे कल्याण होत आहेत ते आता या गोष्टी समजू शकतात. जसे आमचे कल्याण झाले आहे असे आम्ही दुसऱ्याचे पण कल्याण करू. जसे बाबाचे चिंतन चालत असते, कसे कल्याण करावे युक्ती सांगत आहेत. 6x9च्या सीटवरती चित्र बनवायला पाहिजेत. दिल्लीसारख्या शहरामध्ये अनेक जण येतात, जिथे शासनाचे संसद भवन, सचिवालय इत्यादी असते. तिकडे पण खूप लोक येतात. तेथे चित्र लावायला पाहिजेत. त्याद्वारे अनेकांचे कल्याण होईल. म्हणून बाबा मत देत राहतात, असे चित्र पत्र्यांवरती बनवायला पाहिजे. देही अभिमानी बनून बाबांच्या सेवेमध्ये लागायचे आहे. बाबा मत देतात, हे चित्र इत्यादी इंग्रजीमध्ये बनवायला पाहिजे. हे 6 चित्र मुख्य जागेवरती लावायला पाहिजेत. जर असे मुख्य स्थानावरती चित्र लावले तर तुमच्याकडे शेकडो लोक समजण्यासाठी येतील. परंतु मुलांमध्ये देह अभिमान असल्यामुळे खूप चुका होतात. असे काही समजू नका की मी पक्का देही अभिमानी आहे. चुका तर अनेक होत राहतात. खरं सांगत नाही असे समजावले जाते. असे कोणते कर्तव्य करू नका ज्यामुळे द्वेष तयार होईल. यांच्यामध्ये खूप देह अभिमान आहे. तुम्ही नेहमी युद्धाच्या मैदानात आहात. दुसऱ्या ठिकाणी तर 10-20 वर्षापर्यंत युद्ध चालत राहते. तुमचे तर मायेशी अंतकाळापर्यंत युद्ध आहे. परंतु हे गुप्त असल्यामुळे याला कोणी जाणत नाही. गीतेमध्ये जी महाभारत लढाई आहे ती शारीरिक दाखवली आहे, परंतु ही आत्मिक आहे. आत्मिक युद्ध पांडवांचे आहे, ते शारीरिक आहे. जे परमपिता परमात्म्याच्या विपरीत बुद्धी आहेत. तुम्ही ब्राह्मण कुळभूषणाची प्रीत बुद्धी आहे. तुम्ही दुसऱ्यांची संगत तोडून एक बाबांची संगत जोडली आहे. अनेक वेळेस देह अभिमानामुळे विसरतात. परत आपलेच पद भ्रष्ट करतात. परत अंतकाळामध्ये खूप पश्चाताप करावा लागेल. परत काहीच करू शकणार नाही. ही तर कल्पकल्पाची बाजी आहे. यावेळेत कोणतेही अकर्तव्य कार्य करतात तर कल्पकल्पासाठी पद भ्रष्ट होते, खूप नुकसान होते. बाबा तर म्हणतात, अगोदरचे तुमचे 100% नुकसान होते. आता बाबा 100% फायद्यामध्ये घेऊन जातात. तर श्रीमतावरती चालायला पाहिजे ना. प्रत्येक मुलाला कल्याणकारी बनायचे आहे. सर्वांना सुखाचा रस्ता दाखवायचा आहे. सुख स्वर्गामध्ये आहे तर नरकामध्ये दुःख आहे. कारण ही विकारी दुनिया आहे आणि ती निर्विकारी दुनिया आहे. आता विकारी दुनिया बनली आहे. परत बाबा निर्विकारी दुनिया बनवतात. या गोष्टीला दुनियेमध्ये कोणी जाणत नाही. तर मुख्य चित्र कायमस्वरूपी जागेवर लावायला पाहिजेत. प्रथम क्रमांक मध्ये दिल्ली मुख्य आहे. नंतर मुंबई, कलकत्ता. कुणी ऑर्डर दिल्यानंतर टीनच्या शीटवरती बनवू शकतात. आग्र्यामध्ये फिरण्यासाठी अनेक लोक जातात. मुलं सेवा तर खूप चांगली करत आहेत. आणखी काही कर्तव्य करून दाखवा. हे चित्र बनवण्यामध्ये काही कष्ट तर नाहीत, फक्त अनुभव पाहिजे. चांगले चित्र पाहिजेत जे दूरवरून पण कोणी वाचू शकतील. सृष्टीचक्र पण मोठे बनवू शकतात. त्यांची सुरक्षा पण करायला पाहिजे की कोणी खराब करायला नको. यज्ञामध्ये आसुराचे विघ्न पडतात, कारण या नवीन गोष्टी आहेत. ते दुकान काढून बसले आहेत. शेवटी सर्वांचे कल्याण कसे आणि कधी झाले
भारताला तमप्रधान कोण बनवते, परत सत्वप्रधान कोण बनवतात, हे चक्र कसे फिरत राहते या गोष्टी कोणी जाणत नाही. संगम युगाला पण जाणत नाही. मनुष्य समजतात भगवान युगे युगे येतात. कधी म्हणतात भगवान नावारूपापेक्षा वेगळा आहे. भारत प्राचीन स्वर्ग होता, हे पण म्हणतात. ख्रिस्तपूर्व 3000 वर्षापूर्वी देवतांचे राज्य होते. परत कल्पाचे आयुष्य लांब लचक केले आहे, तर मुलांना देही अभिमानी बनण्याचे कष्ट घ्यायचे आहे. अर्धा कल्प सतयुग त्रेतामध्ये तुम्ही आत्म अभिमानी होते, परंतु परमात्मा अभिमानी नव्हते. येथे तर तुम्ही देह अभिमानी बनले आहात. परत देही अभिमानी बनावे लागेल. यात्रा अक्षर आहे, परंतु अर्थ समजत नाही. मन बनाभवचा अर्थ आहे. आत्मिक यात्रेवरती राहा. हे आत्म्यानो, मज पित्याची आठवण करा. कृष्ण तर असे म्हणू शकत नाही. ते गीतेचे भगवान कसे होऊ शकतात? त्यांच्यावरती कोणता कलंक पण लागू शकत नाही, हे पण बाबांनी समजावले आहे. जेव्हा शिडी उतरतात तर अर्धा कल्प काम चितेवरती बसून काळे बनतात. आता लोहयुग आहे, तर त्यांचे संप्रदाय पण काळे म्हणजे विकारी होतील. परंतु सर्वांचे सावळे रूप कसे बनवायचे? चित्र इत्यादी जे बनवले आहेत ते पण समजून बनवले नाहीत. त्यांनाच परत श्यामसुंदर कसे म्हणू शकतात? त्यांना अंधश्रद्धांनी बाहुल्यांची पूजा करणारे म्हणले जाते. बाहुल्यांचे नाव रूप कर्तव्य होऊ शकत नाही. तुम्ही पण अगोदर त्यांची पूजा करत होते ना. अर्थ काही समजत नव्हते, तर बाबांनी समजावले आहे. प्रदर्शनीचे जे मुख्य चित्र बनवले आहेत त्यासाठी कमिटी बनवून लगातार प्रदर्शनीच्या नंतर प्रदर्शनी करत राहतील. बंधनमुक्त तर खूप आहेत, कन्या पण बंधनमुक्त आहेत, वानप्रस्थी पण बंधनमुक्त आहेत. तर मुलांना बाबा जे दिशादर्शन देतात ते आचरणमध्ये आणायला पाहिजेत. हे गुप्त पांडव आहेत, कोणालाही ओळखता येत नाही. बाबा पण गुप्त, ज्ञान पण गुप्त आहे. ते मनुष्यांना ज्ञान देतात. येथे परमात्मा पिता आत्म्याला ज्ञान देत आहे, परंतु हे समजत नाही की आत्मा ज्ञान घेते, कारण ते तर आत्म्याला निर्लेप म्हणतात. वास्तविकच आत्मा सर्व काही करते. पुनर्जन्म पण क्रमानुसार आत्माच घेते. बाबा हे सर्व गोष्टी चांगल्या रीतीने बुद्धीमध्ये घालतात. सर्व सेवा केंद्रांवरती क्रमानुसार देही अभिमानी आहेत, जे चांगल्या प्रकारे समजतात आणि परत समजवतात. देह अभिमानी तर काही समजत नाही, न समजावू शकतात. मी काहीच समजत नाही, हा पण देह अभिमान आहे. अरे तुम्ही तर आत्मा आहात. बाबा सन्मुख आत्म्याला समजवतात. बुद्धीचे कुलूप उघडायला पाहिजे. भाग्यामध्ये नाही तर कुलूप उघडत नाही. बाबा तर भाग्य बनवतात, परंतु भाग्यामध्ये नसेल तर पुरुषार्थ करू शकत नाही. तसे तर खूप सहज आहे अल्लाह आणि बादशाही समजणे. बेहदच्या पित्याकडून वारसा मिळत आहे. तुम्ही भारतवासी सर्व देवी देवता होते, प्रजा पण तशीच होती. यावेळेत पतित बनले आहात. खूप समजावले जाते. स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा. बाबा म्हणतात, मुलांनो, मी तुम्हाला देवी देवता बनवले होते, तुम्ही आता काय बनले आहात? हा कुंभी पार्क नर्क आहे. विषय वैतरणी नदीमध्ये मनुष्य, जनावर, पशुपक्षी इत्यादींसारखे सर्व सारखे दाखवतात. येथे तर मनुष्य आणखीनच खराब झाले आहेत. मनुष्यांमध्ये क्रोध किती आहे. लाखो लोकांना मारतात. भारत जो वेश्यालय बनला आहे, परत त्याला बाबा शिवालय बनवतात. बाबा खूप चांगल्या प्रकारे समजवत राहतात. श्रीमत देतात की मुलांनो असे असे चित्र करा, बनवा. परत जे मोठमोठे मनुष्य आहेत त्यांना समजून सांगा. हा प्राचीन योग, प्राचीन ज्ञान सर्वांना सांगायला पाहिजे. मोठा हॉल घेऊन प्रदर्शनी लावायची आहे. त्यांना तर पैसे इत्यादी काहीच घ्यायला नको. तरीही जे ठीक समजतील ते भाडे द्या. चित्र तर तुम्ही पहा. चित्र पाहतील तर लगेच पैसे पण परत देतील. फक्त युक्तीद्वारे समजवायला पाहिजे. अधिकार तर त्यांच्या हातामध्ये असतो ना. पाहिजे तर सर्व काही करू शकतात. ते थोडे समजतात. विनाश काळात विपरीत बुद्धी विनाशाला प्राप्त होतात. पांडवांनी तर भविष्यामध्ये पद मिळवले आहे, तेही भविष्यामध्ये राज्य असेल. आता थोडेच असेल. या इमारती इत्यादी सर्व नष्ट होतील. आता बाबांनी समजावले आहे. प्रदर्शनी पण खूप करायला पाहिजेत. खूप चांगल्या प्रकारे चांगल्या कारवरती निमंत्रण द्यायला पाहिजे. तुम्ही प्रथम मोठ्यांना समजून सांगा, तर मदत पण करतील. बाकी आळसामध्ये झोपून राहायचे नाही. अनेक मुलं देह अभिमानामध्ये झोपून राहतात. समिती बनवून खीरखंड होऊन नियोजन करायला पाहिजे. बाकी मुरली वाचणार नाही तर धारणा कशी होईल, असे खूप बेपर्वा आहेत. अच्छा, गोड गोड फार वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण, सुप्रभात आणि नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचा
मातपिता बापदादांना प्रेमपूर्वक आठवण, सुप्रभात आणि नमस्ते. धारण्यासाठी मुख्य सारांश. पहिली पॉइंट, देहाभिमानी बनून सेवेच्या वेगवेगळ्या युक्ती शोधायच्या आहेत. आपसामध्ये खीरखंड बनून सेवा करायची आहे. जसे बाबा कल्याणकारी आहे तसेच कल्याणकारी बनायचे आहे. 2. प्रीत बुद्धी बनून बाकी संघ तोडून एक संघ जोडायचा आहे. कोणतेही असे कर्तव्य करायचे नाही जे कल्पकल्पांतरसाठी नुकसान होईल. वरदान, नेहमी उमंग उत्साहामध्ये राहून चढती कलेचा अनुभव करणारे महावीर भव. महावीर मुलं प्रत्येक सेकंद, प्रत्येक संकल्पामध्ये चढती कलेचा अनुभव करतात. त्यांच्या चढती कला सर्वांच्या प्रती कल्याण करण्यासाठी निमित्त बनते. त्यांना थांबणे किंवा थकण्याची अनुभूती होत नाही. ते नेहमी अथक उमंग उत्साहामध्ये राहणारे असतात. जे थांबतात त्यांना घोडेस्वार, जे थकतात त्यांना प्यादे म्हटले जाते आणि जे नेहमी चालणारे आहे त्यांना महावीर म्हटले जाते. त्यांना माया कोणत्याही रूपामध्ये आकर्षित करत नाही. बोधवाक्य, शक्तिशाली ते आहेत जे आपल्या साधनेद्वारे जेव्हा पाहिजे तेव्हा शीतल स्वरूप आणि जेव्हा पाहिजे तेव्हा ज्वालारूप धारण करू शकतात. शक्तिशाली ते आहेत जे आपल्या साधनेद्वारे जेव्हा पाहिजे तेव्हा शीतल स्वरूप आणि जेव्हा पाहिजे तेव्हा ज्वालारूप धारण करू शकतात. ओम शांती. मातेश्वरीजींचे अनमोल महावाक्य. आत्मा कधी परमात्म्याचा अंश होऊ शकत नाही. अनेक मनुष्य असे समजतात आम्ही परमात्म्याचा अंश आहोत. आता अंश जर तुकड्याला म्हटले जाते. एकीकडे म्हणतात परमात्मा अनादी अविनाशी आहे, तर अशा अविनाशी परमात्म्याला तुकड्यामध्ये कसे घेऊ शकतात, कसे होऊ शकते असे. आता परमात्मा कापले कसे जाऊ शकतात. आत्मा तर अजरामर आहे. ते अवश्य आत्म्याला निर्माण करणारे अमर झाले. असे अमर परमात्मा यांना तुकड्यामध्ये घेऊन येणे म्हणजे परमात्म्याला विनाशी म्हणण्यासारखे आहे. परंतु आम्ही तर जाणतो आम्ही आत्मा परमात्म्याचे संतान आहोत, तर आम्ही त्यांचे वंशज झालो म्हणजे मुलं झालो, तर परत अंश कसे असू शकतो. म्हणून परमात्म्याचे महावाक्य आहेत, मुलांनो मी स्वतः अविनाशी जागती ज्योत आहे. मी दीपक आहे, कधीच विझत नाही. बाकी सर्व मनुष्य आत्म्यांचा दीपक जागृत होतो आणि विझतो. त्या सर्वांना जागृत करणारा मी आहे. प्रकाश आणि शक्ती देणारा मी आहे. बाकी एवढे जरूर आहे की मज परमात्म्याचा प्रकाश आणि आत्म्यांच्या प्रकाशामध्ये फरक आवश्यक आहे. जसे बल्ब असतो तर काही जास्त शक्तिशाली असतात तर काही कमी शक्तीचे असतात, तसेच आत्मा पण काही खूप शक्तिशाली असतात, काही कमी शक्तिशाली असतात. बाकी परमात्म्याची शक्ती कमी जास्त होत नाही. तेव्हा तर परमात्मा म्हणतात परमात्मा सर्व शक्तिवान म्हणजे सर्व आत्म्यांपेक्षा त्यांच्यामध्ये शक्ती जास्त आहे. ते सृष्टीच्या अंतामध्ये येतात. जर कोणी समजतील परमात्मा सृष्टीच्या मध्ये म्हणजेच युगे युगे येतात, तर समजा परमात्मा मध्येच आले, तर परमात्मा सर्वपेक्षा श्रेष्ठ कसे झाले. जर कोणी परमात्म्याला युगे युगे असे म्हणतात तर ते काय समजायचे की परमात्मा नेहमी नेहमी आपली शक्ती चालवतात, तर काय सर्व शक्तिमानची शक्ती एवढ्यापर्यंतच आहे. जर मध्येच आपल्या शक्तीद्वारे सर्वांना शक्ती किंवा सद्गती देतील, परत शक्ती कायम असायला पाहिजे. परत दुर्गती का होते. तर याद्वारे सिद्ध होते की परमात्मा युगे युगे येत नाही, अर्थात मध्ये मध्ये येत नाही. ते फक्त कल्पाच्या अंतकाळात आणि एकाच वेळेत आपल्या शक्तीद्वारे सर्वांची सद्गती करतात. जेव्हा परमात्म्याने इतकी मोठी सेवा केली आहे तर त्यांचे स्मृतीस्थळ पण मोठे शिवलिंग बनवले आहे, म्हणून त्यांची खूप पूजा करतात. तर अवश्य परमात्मा सत्य आहे, चैतन्य आहे आणि आनंद स्वरूप सुद्धा आहे. अच्छा. ओम शांती.